नमस्कार कावेरी शिको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमनोरोगी आपलं स्वागत करतो। मित्रांनो, सध्या आपण फुलांवरील कविता या उपक्रमात विविध फुलांवरील कविता ऐकत आहोत। आज एक विशेष फूल आहे, स्त्रियांचं बहुतेक आवडतं फूल आणि कोकणातील स्त्रियांचं तर सर्वात जास्त आवडतं फूल। ते फूल आहे अबोली। अर्थातच कोकणात मालवण प्रांतात मालवणी भागात त्याचा जो गजरा असतो अबोलीचा, त्याला वळेसर असा खास शब्द आहे। वळेसर म्हटलं की तो अबोलीचाच। प्रत्येकाच्या दारात जवळपास अबोलीची रोपं दिसतातच आणि त्यात फुलं सतत फुललेली असतात। तर त्या अबोलीवरची आज कविता ऐकूया। अबोलीला तसा सुगंध किंवा वास असा नसतोच, पण ते दिसायला आकर्षक असतात आणि वास नसला, सुगंध नसला तरी ती स्त्रियांना खूप आवडतात, हे त्याचं वैशिष्ट्य आहे। कवितेचे शीर्षक आहे वळेसराची अबोली। वळेसराची अबोली। गंधहीन तरी महिलांना प्रिय, गंधहीन तरी महिलांना प्रिय, फिकट पिवळी आणि नारिंगी। गंधहीन तरी महिलांना प्रिय, फिकट पिवळी नारिंगी। गजरे सजावटीसाठी येती कामी, मिळतात अभावाने अन्य रंगी। आणखी विविध रंगाचे मिळतातही, पण ते खूप कमी दुर्मिळ। गंधहीन तरी महिलांना प्रिय, फिकट पिवळी नारिंगी। गंधहीन तरी महिलांना प्रिय, फिकट पिवळी आणि नारिंगी। गजरे सजावटीसाठी कामी येती, मिळतात अभावाने अन्य रंगी। कोकणात दिसतात झुडपे दारी। अबोलीची। कोकणात दिसतात झुडुपे दारी, फुले नाजूक तशी अल्पायुषीही। कोकणात दिसतात झुडुपे दारी, फुले नाजूक तशी अल्पायुषीही। गजरे आणि सजावट यासाठी पुरेपूर उपयोग करती महिलाही। स्त्रियांच्या वेणीत आंबाड्यावर, वेणीत किंवा आंबाड्यावर, स्त्रियांच्या वेणीत आंबाड्यावर गजरे शोभती अबोली फुलांचे। कोकणात याला म्हणती वळेसर, सुवासिनींच्या वळेसर आवडीचे। सदाहरित झुडूप बारमाही फुलते। सदा हरित झुडूप बारमाही फुलते, कुंडीत आणि अंगणी लावता येते। 3 ते 5 पाकळ्यांची फुले फुलती, समारंभ फुलांची मागणी वाढते, समारंभात फुलांची मागणी वाढते। साल बियाई वनौषधी अबोलीची। साल बियाई वनौषधी अबोलीची। कणसाजशी फुले झुपक्याने दिसतील। छोटी एवढी कणसं असतात आणि त्यातून ती फुलं उमललेली असतात। साल बियाई वनौषधी अबोलीची, कणसाजशी फुले झुपक्याने दिसती। गरज नसते विशेष जोपासनेची, गरज नसतेच विशेष जोपासनेची। अल्प पाण्यावरही जोमाने फुलती, अल्प पाण्यावरही जोमाने फुलती। धन्यवाद मित्रांनो। ही अबोली आवडली, ही कविता आवडली, नक्की लाईक करा, कमेंट करा। आपल्या मित्रमंडळींना आपल्याला ही कविता पाठवा। या आधीच्या फुलांवरच्या आणि आता होणाऱ्या पुढे कविता नक्की ऐका। कोणी चॅनलला नवीन असेल तर जुन्याचं राहिलं असेल चॅनल सबस्क्राईब करा। आता परत आपण भेटूया एक नवीन फुलाची कविता घेऊन पुढच्या आठवड्यात। धन्यवाद।